सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती आणि इतर त्याच्या पॅरलल जे काही वर्दीच्या रिलेटेड भरत्या आहेत त्याच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे की सर भरती कधी पडणार आहे, ॲक्च्युअलमध्ये जाहिरात कधी येईल, आत्ताची करंट पोझिशन काय आहे, किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काय गदारोळ चालू झालेला आहे त्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे, असं प्रत्येक मुलांचा प्रश्न आहे. त्याच पद्धतीनं गेले 7-8 दिवस झालं तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही आहे, कारण की मॅडमांची अचानक बदली म्हणजे स्पेशल ब्रँचला झालेली आहे. त्यामुळे गेले 8-10 दिवस तरी मला त्यातच गेलेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं आपली जी मुलींची रहिवाशी बॅच आहे त्याचे एक काम जोरात चालू आहे. येत्या 1 ऑगस्टला आपण ती बॅच चालू करतोय. सो अशा पद्धतीनं लागलंच त्याचे एक अनाउन्समेंट करतोय की महाराष्ट्र पोलीस भरती किंबहुना दारूबंदी पोलीस असेल किंवा वनरक्षक भरती असेल किंवा त्याच्या रिलेटेड जे काही पोर्शन असतील, अशा ज्या काही भरती असतील जसं की WRD असेल, WCD असेल आणि इतर जे MPSC ग्रुप सीच्या ज्या अपकमिंग आहेत अशा सुद्धा काही भरती आहेत. त्याच पद्धतीने आरोग्य विभाग असेल किंवा कोर्ट विभाग असेल, अशा पद्धतीनं सगळ्या डिपार्टमेंटच्या भरती येणाऱ्या काही दिवसामध्ये पडणार आहेत. आणि मग ह्याच्याशी निगडीत आपण एक फक्त महिलांची किंवा मुलींची रहिवाशी बॅच चालू करतोय. 1 ऑगस्टपासून आपली ही बॅच असणार आहे. 24 तास तुमच्यावरती फोकस ठेवून जे कोणी मुली येतील त्यांच्यासाठी आपलं वर्दी कशी मिळवून देता येईल किंवा एखादी पोस्ट कशी मिळवून देता येईल यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. सो सुरुवातीला एक सांगतोय की गेले 7-8 दिवस कुठं बिझी होतो, काय होतं, कशा पद्धतीने झाले, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत. आजपासून थोडंसं अजूनही सांगतोय 1 ऑगस्टपर्यंत आपली जी बॅच चालू होणार आहे त्याच्यामध्ये आपण बिझी असणार आहे. अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची, आपल्या ह्या रहिवाशी बॅचला ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही असाल तर तुम्हाला इथं सगळ्या सुविधा एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहोत, लक्षात ठेवायचं. सो सुरुवातीला सांगतोय की 100, 200, 250 ॲडमिशन आपल्याला करायचे नाहीत. म्हणजे 100, 150, 200 घेतलेत आणि 6, 7, 8, 10 निकाल लावलेत असं न होता 20 ॲडमिशन आपण फक्त आणि फक्त 20 घेतोय, जेणेकरून प्रत्येक मुलगीपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. आणि पूर्ण शेड्यूल जे आहे ते अतिशय जबरदस्त असणार आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली ज्या मुली असतील किंवा 1-2 मार्कांनी जात असाल, 2 वेळा गेला असाल, नवीन भरती असेल, कोणीही कसंही असू दे, तुम्ही 100% इथं आल्यानंतर वर्दी जाणार हे मात्र नक्कीच. सो ज्याला ॲडमिशन हवं आहे त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. आपली टीम तुम्हाला मदत करून देईल. सो सगळ्यात महत्त्वाचा विषय की सध्याची परिस्थिती काय आहे सर, आणि जे काय आहे की वयवाढीचा एक विषय आहे, त्याच्यामुळे वय किंवा वेळ जात आहे का. एकीकडे बघायला गेलं तर अजून रिक्त जागेचा अहवालाचा पूर्णपणे कोणताही प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल आलेला नाही आहे. त्याच पद्धतीने बघायला गेलं तर नियम असं सांगतो की जर 36 जिल्हे असतील आणि त्यातले 10 जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवाल यायचा राहिला आहे आणि उरलेल्या बाकीच्या 26 जिल्ह्यांचा अहवाल आला आहे म्हणून फक्त 26 जिल्ह्याची भरती पडत नसते. अजून एक सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं की जे काही गोष्टी इथून पुढे होत राहतील त्या तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय, त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीनं आताच्या सध्या घडीला अजून रिक्त जागेचा अहवाल नाही आहे. त्याच पद्धतीने रिक्त जागेचा अहवाल आला की त्याच्यामध्ये त्रुटी शोधल्या जातात. परत ते संबंधित जिल्ह्याचे प्रमुख असतील, SP वगैरे, त्यांच्याकडे जाणार, तिथून परत त्या त्रुटी काढून परत येतील आणि मग वित्त विभागाची परमिशन दिली जाईल आणि मग भरती पाडली जाईल. अशी अवस्था ह्या महाराष्ट्राची आहे, लक्षात ठेवायचं. सो याच्यामध्ये जोपर्यंत सगळ्या जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवाल वित्त विभागाला मान्य होत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीनं पोलीस भरती पडू शकत नाही, लक्षात ठेवायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं की सर आताच्या घडीला सोशल मीडियावरती जे ट्रेंड चालू झालेले आहेत ह्याच्यामुळं मुलांची तर मानसिकता नाहीच राहिली, कारण की कोणते इव्हेंट करायचे, काय करायचं, काहीच लक्ष नाही त्यांचं. सो अशा पद्धतीनं आता सध्या चर्चेचा विषय म्हणजे वयवाढीचा विषय. त्याच्या पाठीमागं थोडंफार जर बघायला गेलं तर इव्हेंटमधले बदल की हरियाणामध्ये असं तर महाराष्ट्रात पण तसं सेम ॲज वयवाढीचा विषय की इकडं असं झालंय, त्या जिल्ह्यामध्ये त्या स्टेटमध्ये असं आहे तर ह्या स्टेटमध्ये सुद्धा असं करायचं. असे जे काय गोंधळ चालू आहे त्याच्यामुळं मुलांची मानसिकता राहीन झाली की बाबा आम्ही काय करायचं. म्हणून याच्या आधी सांगतोय की जे परफेक्ट बसलेत त्यांनी सोशल मीडियापासून लांब राहा. ज्यांना वय वाढून गेले त्यांना सपोर्ट करा आणि लवकर वय वाढून घेऊन तुमच्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकताय. सो अशा पद्धतीनं वयवाढीचा विषय आता चर्चेचा आहे. ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर सगळा विषय जो आहे की ओपनला 32 वर्ष द्या आणि जे काही बॅकवर्ड क्लासेस असतील त्यांना 38 वर्ष द्या, अशा पद्धतीनं मागणी केली जाते. ही मागणी गैर आहे, म्हणजे मान्य करावीच लागते, लक्षात ठेवायचं. कारण की याच्यामध्ये खूप मोठं तथ्य आहे. सगळं काही एवढं फास्ट बदलत आहे. ह्याच्यामध्ये बघायला गेलं की 28 वर्ष इझिली होऊन जातात आणि मुलं बाहेर पडतात. मुलं मुली असतील तर त्यांचं सांगतोय. सो त्यांना 32 वर्ष द्या आणि जे 32 वर्षाचं जे काही बॅकवर्ड क्लासेस होते त्यांना 38 वर्ष द्या, म्हणजे दोघांनाही न्याय मिळेल आणि पोलीस भरतीला समान वय होतील आणि त्याच्या पद्धतीने ती तयारी करतील.
म्हणजे पुढच्या एक 4 वर्षामध्ये एक 2 भरत्या मिळतील आणि त्याच्यामध्ये त्यांना खरंच जाणीव होते, कारण की वय वाढलेलं असते, त्याच पद्धतीने बाकीच्या जबाबदारी पडलेल्या असतात, आई वडिलांची कंडिशन असेल, घरची कंडिशन असेल, मुलं ज्यावेळी इन होतात 18, 17, 19, 20 वर्ष, त्यांना असं वाटतंय की काय नाही, चला अजून आमच्याकडे खूप सारे वर्ष आहेत, अजून आईबाप मिळवता आहे, आम्हाला काही टेन्शन नाही, अशी अवस्था असते. ज्यावेळी 28 होईल त्यावेळी पूर्ण तो करोया मरोया भूमिकेत असतो. सो त्याला काही पण करून वर्दी मिळवावीच लागते. सो अशा पद्धतीनं सरकारला विनंती करतोय की लवकर लवकर त्यांना वयवाढ देऊन त्यांनाही न्याय द्या आणि त्याच पद्धतीनं रिक्त जागेचा अहवाल लवकर लवकर जो काय असेल तो मान्य करून वित्त विभागाची परमिशन घेऊन लवकर लवकर ही पोलीस भरती पाडा. आता फॉर्म भरून घ्या आणि टाइम टेबल डिक्लेअर करा. अजूनही सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं, जसं एमपीसीचं टेंटेटिव्ह टाइम टेबल असतं तसं पोलीस भरती सुद्धा टाइम टेबल यायला पाहिजे. म्हणजे मुलांना जर 2-2 महिने 2.5-3-3 महिने जर अगोदर टाइम टेबल कळालं तर मुलांचा याच्यामध्ये खूप मोठा फायदा होतो, लक्षात ठेवायचं. जर तुम्ही आता फॉर्म भरून घेतला तर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास, म्हणजे थोडी थंडी वगैरे असतो, हिवाळा असतो आणि त्यावेळी फिजिकल घेणं चांगलं आहे, कोणत्या पद्धतीने इंजुरी होणार नाही, ते क्लायमॅट सगळ्यात बेस्ट असतं बॉडीसाठी. सो तिथं जर तुम्ही फिजिकल घेतला तर तुम्ही 1-1.5 महिन्याच्या अवधीमध्ये, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जरी लेखी घेतला तरी सुद्धा चालून जाईल. मार्च एप्रिलमध्ये मेडिकल डॉक्युमेंटेशन करून तुम्ही जॉईनिंग देऊ शकताय, एवढं मोठं नियोजन करू शकताय. जर विधान परिषद, विधानसभा किंवा इतर गोष्टी जर वेळेवरती टाइम टेबलवरती होत असतील, तुमचे मतदान वेळेवरती होत असतील, तुमचे निकाल 1-2 दिवसामध्ये लागत असतील, तर मग ह्या मुलांनी काय घोडं मारले का काय, असा आपला प्रश्न आहे. सो अशा पद्धतीनं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांच्या बाजूने न्याय मिळाला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. सो त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं की सर नवीन पोलीस भरती कधी पडणार, किंवा आता सर मग काय करायचं. तर नवीन पोलीस भरती जसं मागच्या वेळी सरकारला या आपण विनंती केलेल्या आहे, जसं मग सांगितलं, मी टाइम टेबल सांगितलं, कारण की आपण गेले कित्येक वर्ष झालं मार्गदर्शन करतोय, त्यामुळे कुठं समजून आले किंवा पावसाळ्यात मुलांची कंडिशन काय झालेली होती, उन्हाळ्यात काय झालेलं होतं, कधी कुठल्या ग्राउंडवरती मंडप घातलेला होता, तिथं खर्च किती झालेला होता, अखंड पोलीस भरतीला प्रत्येक जिल्ह्यावर किती खर्च मांडलेला आहे, झालेलं किती आहे, सगळं माहिती आहे. पण सोशल मीडियावरती जास्त करून बोलू शकत नाही, लक्षात ठेवायचं. सो टेक्निकल तर नॉलेज आहेच, पण त्याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा गोष्टींचा अभ्यास करून एक अभ्यासक, एक मार्गदर्शक म्हणून तुमच्यासमोर मी प्रेझेंट होतोय गेले 5 वर्ष झालं. सो अशा पद्धतीनं पोलीस भरती कधी पडेल, तर सरकारला कितीही काय केलं तर ते त्यांचं तेच करतं. नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास पोलीस भरती पाडणार, जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या आसपास त्याचं फिजिकल, सेम मागच्या वेळी एप्रिलच्या महिन्यामध्ये जे काही हे झालं, लेखी झालं, त्याच पद्धतीने लेखी करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे. सो अशा पद्धतीने तुमच्याकडे अजूनही सांगतोय की 4-5-6 महिने आहेत पुढचे. सो याच्यामध्ये सुद्धा इतिहास करता येतो, 120, 130, 140 सुद्धा मार्क मिळवता येतात. पण प्रॉपर जर तुम्ही आजपासून ते त्या दिवसापर्यंत, यशाच्या शेवटच्या दिवसापर्यंत जर प्रयत्न केला तरच तुम्ही वर्दीवरती स्वार व्हाल, लक्षात. तर शेवटच्या टप्प्यामध्ये असताना काय करायचं, मग पोलीस भरती 6-7 महिन्यावरती आहेत सर, मग तेच वेळ बघत बसू काय, आणि मग अजून संध्या कोणत्या येतील का, जसं मग सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं दारूबंदी पोलीस आहे, वनरक्षकमध्ये आहेच. सो अशा पद्धतीने पोलीस भरतीच्या रिलेटेड जे काही दारूबंदी आहे, त्या पद्धतीने वनरक्षक आहे किंवा अग्निशामक दलामध्ये आहे. सो हे ज्या पॅरलल वर्दीच्या रिलेटेड पोस्ट आहेत त्यांची जाहिरात पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये पडणार आहे. सो त्याची तयारी तुम्ही 100% करू शकताय. फक्त फिजिकल पोलीस भरतीसाठी पहिलं असतं आणि आता इथे लेखी पहिला असणार आहे. सो त्याचा पोर्शन बघून आपल्याला काय करायचं, कशा पद्धतीनं तयारी करायची हे तुमच्यावरती आहे. सो एक संधीची वाट न बघता तुम्ही जे काही येतील त्याची सुद्धा तयारी करा, जेणेकरून तुम्हाला त्या सुद्धा मिळवता येतील. आणि वर्दीच्या रिलेटेड बघायला गेलं तर पोलीस भरतीपेक्षा वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस हे सुद्धा ग्रेट आहेत, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने तिकडे थोडी कॉम्पिटिशन कमी आहे, इकडे कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. अख्खा महाराष्ट्रातली जवळजवळ 50% जे काही कॉम्पिटिशन असेल, स्पर्धा असेल, ही एकट्या पोलीस भरतीसाठी असलेलं दिसून येते, लक्षात ठेवा. सो याच्यामध्ये बघायला गेलं तर एमपीसी करणारे लॉयर किंवा जे काही कोण असतील ते सगळे BE वगैरे झालेली ती सगळी हायर एज्युकेटेड सुद्धा पोलीस भरतीसाठी येतात, अशी अवस्था आता झालेली आहे. कारण की ह्याला कारणीभूत हे सरकार आहे. जवळजवळ 3-3.5 लाख जागा रिक्त असताना सुद्धा कोणत्याही पद्धतीनं मोठ्या प्रमाणात भरती होत नाही. सो विचार करा. बाकी सगळ्या गोष्टी जसं की मगाशी बोललो, विधानसभा, विधान परिषद असेल किंवा जे काय असेल त्याच्या निवडणुका असतील, त्याच्या जागा भरणं असतील, त्या वेळच्या वेळ होतात. आणि बाकी सगळ्या गोष्टी जे काही तरुणाई आहे, जे महाराष्ट्राचं कणा म्हणून ओळखलं जातं, त्यांच्याकडे मात्र जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं. आणि मग ह्याच्यामुळं वयवाढचा विषय जो आहे किंवा मुलं बेरोजगार होण्याचं प्रमाण जे आहे, दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या टक्केवारीमध्ये जो बदल आहे तो तुमच्यासमोर दिसून येतोय. सो अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं गायडन्स केलेलं आहे. जसं मी मगाशी फर्स्ट टाइम सांगितलं की महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षक असू दे किंवा दारूबंदी पोलीस असू किंवा ऑल ओव्हर जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील त्याचं पूर्णपणे जे काही मार्गदर्शन असेल ते आपल्या ह्या रहिवासी बॅचमध्ये होणार आहे. सो महाराष्ट्रातून जे कोणी आपल्याला फॉलो करत असेल त्यांना सांगतोय की आपली रहिवासी बॅच चालू झालेली आहे फक्त मुलींसाठी.
सो ज्याला ॲडमिशन घ्यायचं त्यांनी लवकर वेळ न घालवता या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स दिल्या जातील आणि 1 तारखेला मात्र सगळी बॅग गुंडवून या आणि 100% डिसेंबरपासून जे काही भरती पडणार आहे त्यासाठी तुम्ही 100% इथून तयारी करू शकता, लक्षात ठेवायचं. सो आदरणीय सर्व विद्यार्थी पालक यांना नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.